नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी मेरठमध्ये होते आणि त्या ठिकाणी विविध योजनांचं उद्घाटन किंवा घोषणा या करतानाच त्यांनी काँग्रेसवर जबरदस्त प्रहार केला. आता काँग्रेसवर ते नेहमीच टीका करतात, पण या भाषणामध्ये प्रामुख्याने त्यांचा जो संताप दिसून येत होता तो राहुल गांधी, काँग्रेस यांचं ज्या पद्धतीचं राजकारण सध्या सुरू आहे, गेल्या काही वर्षांमध्येच सुरू आहेच, पण गेल्या काही दिवसात आपण जे पाहिलं ते अत्यंत खालच्या दर्जाचं राजकारण हे काँग्रेसने केलं आणि त्याबद्दल कोणालाही संताप येणं स्वाभाविक होतं. विरोधी पक्ष जरी असला तरी त्यांच्याही काही मर्यादा आहेत, त्यांनी आपल्या मर्यादांमध्ये राहून टीका केली पाहिजे. हे ओघाने आलंच, पण त्याकडे दुर्लक्ष करून आपण जे करू, आपण जी टीका करू तीच सर्वोत्तम आहे, तीच योग्य आहे. मग भलेही ती अगदी कमरेखाली टीका केली तरी हरकत नाही किंवा काही आपण बोललो तरी हरकत नाही, अशा पद्धतीने या थरापर्यंत काँग्रेस पोचल्याचं आपल्याला गेल्या काही दिवसात पाहायला मिळालं. आणि त्यामुळेच नरेंद्र मोदींच्या भाषणामध्ये प्रामुख्याने तो संताप दिसून येत होता की जे घाणेरडं आणि अत्यंत उघडं नागडं असं राजकारण जे काँग्रेसने आरंभलेलं आहे ते कितपत सहन करता येते, काय नेमकं करायचं. राहुल गांधींना या संदर्भात कोणीतरी मार्गदर्शन केलं पाहिजे अशीच अपेक्षा आहे अनेकांची, पण कोणी मार्गदर्शन करत नाही, त्यांना कोणी सांगत नाही, किंबहुना ते कोणाचं ऐकतही नसतील. जे काही चार लोक त्यांना सांगत असतील, जे त्यांना सांगितलं जातं ते करायचं त्यांनी. आपल्याला याच्यातून काय मिळणार आहे, काय लाभ होणार आहे, आपल्या पक्षाला काय लाभ होणार आहे याचं काही आकलन राहुल गांधींना होत नसेल आणि त्यामुळे ते जे काही सांगितलं जातं, ज्या पद्धतीने आपल्याला बोलायचे, ज्या पद्धतीने विषय मांडायचे त्या पद्धतीने ते विषय बोलत राहतात. आणि त्यातून आपण पाहिलं गेल्या काही दिवसांमध्ये प्रामुख्याने संसदेमधलं अधिवेशन असेल किंवा आत्ता ही जी दिल्लीमध्ये AI समिट झाली, जगभरातले लोक त्या ठिकाणी आले, जगभरातले वेगवेगळ्या देशांचे प्रतिनिधी आले, अगदी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्षसुद्धा त्या ठिकाणी होते. हे सगळं चालू असताना जी वर्तणूक काँग्रेसची होती ती मात्र अत्यंत लाजिरवाणी होती. नरेंद्र मोदी या भाषणात म्हणाले की मीडियाने माझं भाषण छापताना जो मथळा दिला जातो किंवा जे हेडिंग दिलं जातं त्यामध्ये नरेंद्र मोदींनी विरोधी पक्षांना धुतलं असा उल्लेख करू नका, त्याच्यामध्ये उल्लेख करा तो काँग्रेसचा करा. कारण विरोधी पक्षांना धुतलं म्हटल्यानंतर बाकीचे विरोधी पक्ष जे आहेत काँग्रेसच्या व्यतिरिक्त, मग तृणमूल काँग्रेस असेल, DMK असेल, आम आदमी पार्टी असेल किंवा नॅशनल कॉन्फरन्स असेल जम्मू काश्मीरमधील, हे सगळेजण तुम्ही त्याच्यात घालता आणि सगळ्यांवरच टीका केली असं म्हणता. त्यांच्या भाषणातून जो काँग्रेसवर प्रहार करण्यात येतो किंवा काँग्रेसची जी बाजू दाखवण्यात येते, त्यांच्यावर जी टीका करण्यात येते ती टीका दाखवा. त्यातून काँग्रेसला काहीतरी कळेल की आपल्या काय चुका होत आहेत किंवा आपल्यावर टीका का होते अमुक विषयावर. याचा सरळ अर्थ असा होता, केवळ मथळ्यांच्या बाबतीत नव्हे तर मीडियाने सुद्धा, भलेही काँग्रेस किंवा राहुल गांधी विरोधी पक्षात असतील पण त्यांचं वागणंही चांगलं असलं पाहिजे की नाही. ती विरोधी पक्षात आहे म्हणून ते कसेही वागले तर त्या प्रत्येक गोष्टीचं समर्थन कसं काय केलं जाऊ शकतं, केवळ विरोधी पक्ष नेते आहेत म्हणून. याविषयी कोणीतरी बोललं पाहिजे, पण ते बोललं जात नाही. त्यामुळेच राहुल गांधी रोजच्या रोज आपली जी काही टीकेची पातळी आहे ही खाली खाली नेत चाललेली आहे असंच दिसतं. AI समिटमध्ये जे काय झालं ते आपण पाहिलं. एवढ्या वेगवेगळ्या देश विदेशातले लोक तिथे आलेले आहेत, बघायलाही लोक येत आहेत, वेगवेगळ्या आपल्या प्रदर्शनामध्ये आपण केलेले जे काही संशोधन आहे ते मांडतायत. चुकाही त्याच्यामध्ये होऊ शकतात, झालेली आहे, पण त्या चुकांवरच टीका करायची. आणि त्या AI समिट ही काय भाजपची कोणती कार्यकारिणीची बैठक नाही की निवडणुकीचं काहीतरी तिथे चाललेलं आहे असंही नाही आहे, ती कोणती रॅली नाही आहे. देश विदेशातले लोक येणार, तिथे एक प्रकारे त्याच्यावर चर्चा होत असतात, विचारांचं आदानप्रदान होत असतं. अशा याच्यात काँग्रेसच्या लोकांनी काय केलं तर शर्ट काढले आणि तिकडे नंगा नाच केला आणि मोदींवर टीका केली. त्यातून काय साध्य झालं, त्याच्यातून काँग्रेसचीच बदनामी झाली. टिंगलटवाळी करणाऱ्यांसाठी हा विषय चांगला आहे, त्यांच्या दृष्टीने आनंददायक घटना आहे की बरं झालं यांनी AI समिटमध्ये असं केलं म्हणून. पण टिंगलटवाळी करणारे हे तुम्हाला जिंकून देऊ शकत नाहीत. ते सोशल मीडियावर टिंगलटवाळी करतील, फोटो बनवतील, त्याच्यावर वेगवेगळे विनोद करतील, पण ते तुम्हाला जिंकून देऊ शकत नाही.
नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले की हे असं राजकारण झालंय की लोकसभेमध्ये जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी बसतात तिकडे महिलांना पाठवण्यात आलं आणि आपण पाहिलं अधिवेशनादरम्यान कशाला, तर त्या ठिकाणी नरेंद्र मोदींना अडवता येईल, रोखता येईल, काहीतरी गोंधळ घालता येईल, एक विचित्र परिस्थिती निर्माण करता येईल आणि त्यातून काहीतरी आपल्याला लाभ मिळेल, आपल्याला मग त्या माध्यमातून टीका करता येईल, हे कुठेतरी ठरवण्यात आलं होतं. त्याच्यावर त्यांनी प्रहार केला की संसदेमध्ये ही परिस्थिती आहे आज विरोधी पक्षांची. सिर्फ और सिर्फ सरफरे नेता, कांग्रेस के बेलगाम नेता देश को तबाह करने पर तुले हुए हैं. अगर आपको प्रधानमंत्री की कुर्सी पर बैठना है तो पहले आपको जनता के दिल जीतने पड़ेंगे. महिलाओं एमपीओ को भेज करके सीट पर कब्जा करने से आप प्रधानमंत्री नहीं बन सकते हो. राहुल गांधी ज्या विषयावर बोलायचं त्या विषयावर न बोलता नको त्या विषयांवर बोलत असतात. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलायचे, अर्थसंकल्प सादर झालाय त्याच्याबद्दल काहीतरी बोला, तर ते बोलण्याऐवजी माजी लष्कर प्रमुख नरवणे यांच्या अप्रकाशित झालेल्या पुस्तकात काय काय लिहिलेलं आहे ते कुठल्या तरी मॅगझिनने छापलं, ते खरं आहे की नाही याची कोणती खात्री ते देऊ शकत नाहीत ते मॅगझिनवाले. आणि त्याच्यावर राहुल गांधींना संसदेत चर्चा घडवायची आणि त्यांना रोखलं गेलं तरी पुन्हा पुन्हा तेच विषय घ्यायचे, तेच कागद दाखवायचे. म्हणजे काही करून मी ऐकणार नाही कोणाचं, ही जी त्यांनी पद्धत गेल्या काही वर्षात आरंभलेली आहे त्याच्यावरच मोदींनी टीका केली. ही जाहीररित्या काढलेली त्यांची खरडपट्टी आहे आणि अनेकांच्या मनात ते आहेच. म्हणजे आज विरोधी पक्ष जे आहेत त्याच्यापैकी तुम्ही पाहाल अखिलेश यादव समाजवादी पार्टीचे नेते, त्यांना ज्या विचारण्यात आलं की AI समिटमध्ये जे झालं त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे, ते म्हणाले की आमचा मोदींना विरोध आहे, आम्ही त्यांच्यावर टीका करतो, सगळ्या प्रकारची टीका करतो, पण या परिषदेमध्ये जे काही केलं काँग्रेसने त्याचं समर्थन आम्ही करणार नाही. म्हणजे विरोधी पक्षांमध्येच फूट आहे याच्याबद्दल. आज अखिलेश यादव यांची फूट आहे. अखिलेश यादव यांचं मत जे आहे ते काँग्रेसच्या विरोधात आहे, तृणमूलचंही मत विरोधात असेल, कोणी याबद्दल काँग्रेसचं समर्थन करणार नाही. कारण त्यातून सगळ्यांना माहिती आहे की आपण समर्थन करणं म्हणजे आपल्या पायावर धोंडा मारून घेणं, लोकांचं आपल्याबद्दल मन कलुषित करणं, असाच त्याचा अर्थ आहे. राहुल गांधींना काहीच फरक पडत नसेल पण आपल्याला फरक पडणार आहे ही विरोधकांना माहिती आहे. त्यामुळे ते अशा पद्धतीच्या आंदोलनांमध्ये, अशा पद्धतीच्या कृतीमध्ये सामील होत नाहीत. राहुल गांधींनी संसदेच्या बाहेर सुद्धा आपण पाहिलं, रवनीत बिट्टूंना कशा पद्धतीने त्यांनी त्यांचा उल्लेख केला की हे गद्दार आहेत. आता एका खासदाराबद्दल राहुल गांधी सुद्धा एक खासदार आहेत, ते कशा पद्धतीने बोलतायत हे जगाने बघितलं. भाजपच्या मंत्र्याचा हात धरून चला मी माझ्याबरोबर पण प्रेस कॉन्फरन्स करा असं ओढताना राहुल गांधी दिसले. याचं कोणत्या पद्धतीने समर्थन करता येईल? या वर्तनावर कोणालाही संताप येणारच. तोच संताप नरेंद्र मोदींच्या भाषणात दिसून आला आणि त्यांनी त्याच्यात मग एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला की तुम्हाला पंतप्रधानपद मिळवायचंय, राहुल गांधींना पंतप्रधान व्हायचंय, काँग्रेसला आपला पंतप्रधान बसवायचा आहे खुर्चीवर, पण तो बसणार कसा? त्याचा मंत्र एकच आहे जो मोदींनी सांगितला. अर्थात तो काँग्रेस काही मंत्र ऐकणार नाही, त्या मनस्थितीत ते नाहीत. तो मंत्र म्हणजे तुम्हाला लोकांची मनं जिंकावी लागतील. ती जिंकताय का तुम्ही मनं? रोजच्या रोज राहुल गांधी, काँग्रेसचे प्रवक्ते हे मोदी कसे वाईट आहे, त्यांचा पक्ष कसा वाईट आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कसा वाईट आहे, त्यांचे निर्णय कसे वाईट आहेत, सगळंच वाईट चाललेलं आहे. AI समिटमध्ये काहीतरी वाईट शोधून ते वाईट आहे, चांगलं काहीच घडत नाही, एकही घटना चांगली घडत नाही. बरं, ती मोदींच्या बाबतीत, त्यांच्या पक्षाच्या बाबतीत, केंद्र सरकारच्या बाबतीत घडत नाही ही टीका ठीक आहे. तुमच्या पक्षाच्या बाबतीत काय चांगलं घडतंय ते तरी लोकांना सांगा. हाच त्याचा अर्थ आहे. एखादा माणूस रोज आपल्या शेजाऱ्यांची बदनामी करत असेल की शेजाऱ्यांकडे कशा पद्धतीने बघा काय ते भांडतायत, त्यांच्या घरामध्ये कसं अस्वच्छता आहे, कसे बोलतायत बघा, हे रोज एखादा माणूस शेजाऱ्यांबद्दलच बदनामीकारक काय बोलत असेल, अपमान करत असेल, लोक काही दिवस ऐकतील, नंतर म्हणतील हा स्वतःबद्दल माणूस काहीच सांगत नाही, स्वतःच्या प्रगतीबद्दल सांगत नाही, कधी सकारात्मक बोलत नाही, हा रोज दुसऱ्यांच्या फक्त उखाळ्या पाखाळ्या काढतो. मग लोक त्याच्यापासून दूर जातात. तेच राहुल गांधी आणि काँग्रेसचं झाले. मनं जिंकण्यासाठी आपण काहीतरी पॉझिटिव्ह करणार आहोत, सकारात्मक करणार आहोत. जे मोदींना जमलं नाही ते आम्ही करून दाखवू. AI समिटमध्ये हे मुद्दे अमुक मुद्दे आणले असते तर आणखी चांगलं झालं असतं, किंवा हे यावेत पुढच्या वेळेला, या सूचना करता आल्या असत्या.
पण ते न करता रोजच्यावर फक्त टीका करायची. आणि आपण प्रवक्त्यांची भाषा पाहतो, त्यांचे प्रवक्ते जे आहेत काँग्रेसचे, मध्ये पवन खेरा असतील, रागिणी नायक असतील, सुप्रिया शिनेत असतील, राहुल गांधींना आवडतील अशा त्यांच्या प्रतिक्रिया असतात. अत्यंत खोचक, अत्यंत हेटाळणी करणाऱ्या, हिणवणाऱ्या, डिवचणाऱ्या. त्याच्या पलीकडे चांगलं कधी त्यांच्याकडून येत नाही. प्रवक्ता म्हटल्यानंतर त्याने पक्षाचं कुठेतरी प्रसिद्धी केली पाहिजे, प्रचार केला पाहिजे की आमचा पक्ष कसा चांगला आहे भाजपापेक्षा. त्याऐवजी भाजप कसा वाईट आहे, आमच्या पक्षाला सोडूनच द्या पण भाजप कसा वाईट आहे एवढंच ते सांगत असतात. आणि त्यासाठी अत्यंत खालच्या दर्जाचे व्हिडिओ टाकणं, खालच्या दर्जाचे मीम्स बनवणं, टिप्पणी खालच्या दर्जाच्या करणं वेगवेगळ्या पॅनलवर जाऊन, हे सध्या चालू आहे. हे संतापजनक आहे. त्यातूनच नरेंद्र मोदींचा संताप आला आणि त्यातून त्यांनी खरडपट्टी केलेली. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.